नमस्कार जय भीम. माझं नाव दिव्यांश दीपक चाळवे, सम्यक विद्यार्थी आंदोलन महासचिव अमरावती. तर मी आपल्या समोर आता कोल्हाड्याचा पोर या पुस्तकातील किशोर शांताबाई काळे यांचं मनोगत इथे व्यक्त करतात. तरी आपण शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती करते आणि इथे माझ्या भाषणाला सुरुवात करते. ही कथा आहे समाजाने नाकारलेल्या आईवडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या, गरिबाने लाचार झालेल्या कोल्हाटी समाजातील नागरिकांच्या पोटी जन्म घेऊन डॉक्टर शिकलेल्या पोराची. जन्मजात मला नाजायज औलाद हे सर्टिफिकेट समाजाने दिले आहे. आई मास्तरीण होण्याच्या उंबरठ्यावरच त्यांना समाजाने तिला नास्तरीण होण्यास मजबूर केलं आणि मास्तरीण होण्याचं तिचं गोड स्वप्न एका रात्री उद्ध्वस्त झालं. नास्तरी स्वतः मेणबत्तीसारखी जळते आणि दुसऱ्याला प्रकाश देते, पण काही समाजवर्ग तिच्या नाच बघून आंदोलन उठतो. तिच्या नातेवाईक तिच्या पैशावर आयते बसून चैन करीत फिरतात, मात्र हा समाजवर्ग तिला विषा म्हणायला कमी करीत नाही आणि तिच्या पोटच्या पोराला सर्टिफिकेट देऊन त्यांचे हिंदेवडे काढतो. तिची जवानी तिच्या सगळ्या नातेवाईकांना सांभाळते, परंतु तिच्या म्हातारपण सांभाळणे याच नातेवाईकांना जड जातं की ती म्हातारी झाली की तिला रस्त्यावर टाकून देणे हे लोकसज्जा. खरंच किती राक्षसी समाजवर्ग म्हणावा, खरंच किती राक्षसी समाजवर्ग म्हणावा. मग हीच नाचणारी आपली लोककला जिवंत ठेवते. तिच्या म्हातारपणाची काळजी सरकार देखील करत नाही. तिच्या सेवानिवृत्तीत तिला अन्न वस्त्र निवारा मिळालाच पाहिजे, नसता महाराष्ट्राच्या लोककलेची इज्जत वेशीला टांगल्यासारखं होईल. मी, माझी आई, माझा भाऊ प्रत्येकाने एक आहोत, पण कागदोपत्री आम्हाला वेगळे केलंय. शाळेत माझं नाव किशोर शांताबाई काळे, बापाचा पत्ता नाही, आईचे नाव शांताबाई कृष्णराव भडकर, कारण कोल्हाट्याची शांताबाई आता कृष्णराव भडकर नाना यांची पत्नी झाली आहे. आणि माझा लहान भाऊ दीपक कोंडीबा काळे. कोंडीबा ही माझ्या आजोबाचं नाव. दीपकचं नाव हे नानांनी शाळेत टाकलं, कारण पुढे चालून त्याने आपला वारस हक्कदार होणे म्हणून कोंडीबा काळे आईचे वडील आजोबाला दीपकचा बाप केलं. उद्याचे 3 तुकडे करावे तसं आम्हा तिघांना वेगळं करण्यात आलं. आज मी डॉक्टर झालो आहे, उद्या समाजात मला मान्यता मिळेल, पण माझा इतिहास पुसता येईल. कोल्हाटी समाजातील नाचणाऱ्यांच्या कित्येक मुलांना ना बापाचा चारा मिळतो ना आईचा. पितबा आपल्या आई बापाजवळ सोडून त्यांच्या संसाराला ठिंगा लावण्यासाठी ती गावोगावी नाचायला जाते. मुलाला ती बरोबर भागत नाही, कारण मूल असलेल्या नाचणीला कमी लेखलं जातं. पण त्या नाचणीमधलं आईचं उदय मिळलेलं असतं का, की समाजाने मारून टाकलं असतं. त्या समाजात कित्येक अशा मुलांना हलाखीचं जीवन जगावं लागतं आणि त्याच्यावर चांगले संस्कार झाल्यामुळे पुढे आपल्या बहिणींना नाचण्यात तेच मंजूर करतात. नाचणारी जर गुंडीक मुली तर तिची मुलं कुत्रीच्या पिल्ल्यासारखी सरावरा फिरतात, त्याच्यातून गुन्हेगारीचा गुण होतो. माझ्यासारखा एकदाच परिस्थितीची झुंज देऊन डॉक्टर होऊ शकतो. जर बार्शीच्या कुंटणखान्यातून मी बाबेबरोबर पुणे मुंबईला गेलो असतो तर मी डॉक्टर होण्याऐवजी बडगे वेळून आणि जाती तिसऱ्यांचं शरीर मी विकलं असतं. कोल्हाट्याचा पोरं पुस्तक लिहिण्याचा हा हेतू आहे की आमच्या समाजाला जागा यावी. मला कधी वाटलं नव्हतं की मी पुस्तक लिहीन, लेखक होईन, पण समाजाच्या आसपासच्या व्यक्तीने मला हे पुस्तक लिहिण्यास उद्युक्त केलं. कारण माझ्या हॉस्टेलवरच नव्हे, जर मी जिथे जाईन तिथं माझी जात कळली की त्यांच्या चर्चा चालत यांच्या समाजातल्या स्त्रिया नसतात, पेशाचा धंदा करतात. फक्त कोल्हाटी समाजातल्या स्त्रिया नसत नाही तर अनेक उच्चनीच्या गरीब श्रीमंत घराण्यात स्त्रिया नसतात. पण कोल्हाट्याच्या बायकावर नाचणाऱ्यांचा शिक्का मारला जातो. नऊवारी साडीतील सर्व शरीर झाकून रात्रभर नाचून देखील त्यांना 200 रुपये मिळत नाही. नऊवारी साडीतील सर्व शरीर झाकून रात्रभर नाचून देखील त्यांना 200 रुपये मिळत नाही, कारण नाचणाऱ्यांना इज्जत नसते. पण आपल्या या सिनेमामध्ये उड्या शरीराचं प्रदर्शन दाखवून एका रात्रीत लाखो रुपये मिळतात. याला कला आणि फॅशन म्हणतात. वेश्या म्हणजे पैशासाठी रोज अनेक नवीन व्यक्तीशी संबंध ठेवणे. नाहीतर त्या कुलाट्याच्या बायका त्यांना जर सांभाळणारं कोणी असेल मग लग्नाची स्त्री सुद्धा पवित्र वागणार नाही, इतक्या निष्ठेने त्या वागतात. त्याला तुम्ही वेश्या म्हणतात तर त्या वेश्या नसतात. वेश्या फक्त तुमच्या नजरे असतात. बाहेरचा समाज काय म्हणेल आम्हाला सुखाने जगू देईल का, या भीतीने घाबरत कोल्हाटी समाजात अनेक हुशार लोक बसले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्र दिला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी पाहिल्यावर वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या मंत्रामुळे मी लहानपणापासून नुसतं कुणाला घाबरता, नुसतं रडत बसून आपलं दुःख इतरांना सांगण्यापेक्षा आधी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला आणि करीत आहे. त्याचं फळ म्हणून मी आज या टप्प्यावर आलो नसता. अंबाजोगाईला शिकत असताना जगणं कठीण झालं.
सामाजिक आर्थिक कमजोरीला तोंड देत माझ्यासारख्या खेड्यातल्या मुलांना मुंबईसारख्या शहरातल्या ग्रेट मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवला. सर्व आई वडील आपला मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून हजारो प्रयत्न करतात, पण या गोष्टीबद्दल माझा कौतुक होण्याऐवजी मुंबईमधील तेच पाडे पंचावन्न आंबाजोगाईला शिकत असताना जो मला त्रास झाला तो श्रीमंत मुलं मला विचारायची, त्या मुद्रावर माझी ओळख करून दे, त्या कोव्यावर माझ्याबरोबर चल. पण माझं हे सर्वस्व दुःख मी प्रो अरविंद नरवरे यांना सांगितलं. त्यांनीच मला पुस्तक लिहिण्यात केलं. त्यांनीच मला पुस्तक लिहिण्यास सुचवलं. मग मी शरदकुमार लिंबाळे यांचा कर्मश्री आणि लक्ष्मण माने यांचा प्रवासला. मग मी शरदकुमार लिंबाळे यांच्याकडे गेलो. ते व त्यांची पत्नी कुसुमताई त्यांच्यामुळे मी पुस्तक पूर्ण करू शकलो, त्याबद्दल त्यांचा आभार माना मी तितकी कमी. आणि रवींद्र नरवरे, प्रकाश मस्के यांनी मला वेळोवेळी मदत करून आधार दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि पुस्तकाचे श्रेय ग्रंथालयाचे दीर्घ गंगाल यांना जातं, त्यांचा आभारी आहे. आपला किशोर काळे. धन्यवाद.